एकच सेकंड. Hello everybody once again, and let's start with our today's session. Page number 29, numerical number 5, question number 2. Question number 2, numerical number 5. Show that vector A, the values are given. I am not going to write the values just now, and vector B are parallel to each other. So what we have to show, these two vectors are parallel to each other. So how can we show these two vectors are parallel? हे दोन्ही vectors parallel आहेत, हे कसं दाखवायचं? Simple thing. When there was a question, show that there was a question previously which we solved. Vector A dot vector B, show that vector A and vector B are perpendicular to each other. आपण काय केलं रे? Yes. असा क्वेश्चन होता, show that vector A cross vector B are perpendicular to each other. त्यावेळेला आपण डॉट प्रोडक्ट 0 दाखवलं, बरोबर आहे. आता काय करायचं? आता येस पॅरल दाखवायचे असतील तर क्रॉस प्रोडक्ट 0 दाखवायचं. सो वेक्टर A क्रॉस वेक्टर B, लेट वेक्टर A क्रॉस वेक्टर B is equal to I J K 2 5 minus 6, बरोबर ना? तुम्ही चेक करा, मी बरोबर घेतोय का? 2 5 minus 6, 1 5 minus 3. Is it right, or there is certain change? Check it in the textbook. Yes, 5 by 2 at the place of J. Is it right? So that is equal to I as it is 5 by पहिल्यांदा याचं मल्टिप्लिकेशन होणार ना, 5 into minus 3 minus 15, okay, minus 5 by 2 into minus 6 किती होणार? 5 by 2 into minus 6, 2 3s are 5 into minus 3 minus 15, so minus of minus 15. Is it right? Yes. So minus 15 minus of minus 15. The minus J is equal to बोला minus 3 into 2 minus 6 minus of 1 into minus 6 minus 6 plus k आता 5 into 5 by 2 into 2 2 कैसे होणार? राहणार फक्त 5 minus 1 into 5 5. What is the answer? Minus 15 plus 15 0i minus 0j minus 0k. अरे 0 म्हणजे काहीच नाही ना, म्हणजे 0 ना. So as cross product is 0, cross product is 0, vector A is perpendicular to vector B. Is it right? कळलं का कसं सॉल्व्ह करायचं ते? ज्यांना जमलं नव्हतं त्यांनी कॉपी करून घ्या, मग पुढच्या न्यूमेरिकलला जाऊयात. Sorry, parallel, not perpendicular. Correct. I made a mistake. Parallel. Dot product, cross product हे दाखवलं ना आपण.
बघतो लक्ष आहे की नाही. असं काही नसतं, ती चुकत असते, पण ती एक पद्धत. बघतो लक्ष आहे की नाही. मायनस, हा हा, ती साईन विवेक झिरोची साईन नाही आहे, ती साईन ते युनिट व्हेक्टरची साईन आहे, म्हणजे जे ची साईन आहे. म्हणजे तो जे ची डिरेक्शन आहे ना ती निगेटिव्हला आहे. फर्स्ट न्यूमेरिकल मध्ये डायरेक्शन कशी काढायची? डायरेक्शन कुठे विचारले तुला फर्स्ट न्यूमेरिकल मध्ये? वेक्टर ए इज इक्वल टू I मायनस जे बाय रूट 2 आहे ना. थर्ड मध्ये कशी काढायची? थर्ड मध्ये फाइंड आउट द, थर्ड मध्ये मी सांगतो, in the third numerical find out the magnitude of V1 when, okay, कुठल्या ऍक्सेसला, म्हणजे हे बघ त्यांनी काय केलं, डायग्राम पहिली ड्रॉ केली, सिंपल आहे, सांगतो की तुमच्या डायग्राम वरती जाईल. -1/2 कसं कळलं? हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. ओके, आता बघ, आता हा तुझा झाला V1, ओके, आणि हा झाला तुझा V2. दिस इज द रिझल्टंट V, बरोबर आहे का आदित्य? दिस इज द रिझल्टंट V. आपण या V1 ला P म्हटलंय आपल्या प्रूफ मध्ये आणि Q म्हटलंय, म्हणजे टॅन इनव्हर्स काय फॉर्म्युला आहे आपला? अल्फा इक्वल टू, हा अँगल काढायचा ना, डायरेक्ट काढायची, म्हणजे हा अँगल अल्फा इक्वल टू टॅन इनव्हर्स Q साइन थिटा अपॉन P प्लस Q कॉस थिटा, हो की नाही? मग दॅट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स Q. आता इथे Q च्या ऐवजी कोण येईल? V2 येईल. सो V2, आता हा V2 इकडे असेल असं नाही, इथे आय आणि जे दिलेत ना, मग सोपं काम आहे उलट. कसा काढायचा हेही करायची गरज नाही, Q साइन थिटा करायचीही गरज नाही, सोपं काम आहे. काय काम करायचं? हा V2 झाला म्हणजे हा पण V2 झाला ना, हे बघा, हा पण V2 झाला ना, हो की नाही? येस. मग अल्फाचा फॉर्म्युला काय? अपोजिट अपॉन हायपोटेन्युस, म्हणजे इथे V2 अपॉन V1 येणार फक्त. ओके, मग V2 चं मॉड काढायचा, V1 चा मॉड काढायचा, V2 आणि ते डिव्हिजन केले की येईल आपल्याला. ओके, आणि हा अँगल कोणाबरोबर केलेला आहे रे आदित्य? V1, आणि V1 कोणत्या ऍक्सिसला घेतलाय आपण? एक्स ऍक्सिसला आपण घेतलाय, म्हणून तो अलॉंग एक्स ऍक्सिस. उद्या समजा तू हे फिरवलं असतं वाय ऍक्सिसला जाईल. V1 बरोबर केलेला अँगल आणि V1 एक्स ऍक्सिसला म्हणून अलॉंग एक्स ऍक्सिस. ओके, चलो, अजून काही?
पुढचं एक न्यूमरिकल बघूयात. अरे सॉरी हा, दुसरा चॅप्टर ओपन केला. हा, if vector A is equal to 2i plus 7j plus 3k and vector B is 3i plus 2j plus 5k. Find component of A along B. आता फाइंड कंपोनंट ऑफ ए अलॉंग बी म्हणजे काय फाइंड आउट करायचंय हेच बरेच आपल्याला कळत नाही बरं का. अतिशय सोपं न्यूमरिकल आहे खरं तर. हा, कसं काय सांगतो. हे बघा, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू काय रे आपला फॉर्म्युला, ए बी साइन थिटा. बरोबर आहे का फॉर्म्युला? इज इट राईट? पटतोय फॉर्म्युला सगळ्यांना का नाही? हा, करेक्ट, कॉस थिटा. दिस इज द कॉस थिटा. सो ए बी डॉट प्रोडक्ट आलं ना म्हणजे कॉस, ए बी कॉस थिटा. हा कंपोनंट कोणाचा कंपोनंट? एचा. ए कॉस थिटा, हा जो ए कॉस थिटा आहे ना त्यालाच म्हणतात कंपोनंट ऑफ ए अलॉंग बी. आठवते का डायग्राम? आपण हा पी हा क्यू होता, मग या क्यूला आपण रिझॉल्व्ह केला, आठवतंय ना? एक हा क्यू साइन थिटा, हा क्यू कॉस थिटा, हो की नाही? आठवतंय की नाही? हा क्यू कॉस थिटा हा काय कंपोनंट झाला ना क्यूचा. सर हॅलो,
Is my voice, audio and video clear to everybody? Okay. Yes. So let's start. Yes, obviously I will repeat. Wait. So vector A is 2i plus 7j plus 3k and vector B is equal to 3i plus 2j plus 5k. Find component of vector A along vector B. So vector A dot vector B is equal to AB cos theta. I will rewrite this equation like this. Vector A dot vector B is equal to B into A cos theta. Okay. This A cos theta is nothing but the component of A along B. This A cos theta म्हणजे काय? Component of A along B. तुम्हाला आठवतंय का? First property of scalars. हा वेक्टर P, हा वेक्टर Q. मग या Q ला आपण रिझॉल्व केला, हो की नाही? हा Q sin theta, हा Q cos theta. So what is Q cos theta? Q cos theta is component of Q along P. तसं component of A along B is A cos theta. मग तोच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इनडायरेक्टली आपल्याला A cos theta फाइंड आउट करायचा आहे. सो A therefore A cos theta is equal to vector A dot vector B upon B. So let's find out vector A dot vector B first. आणि मग सबस्टिट्यूट करूयात. याला 1 म्हणूयात. लेट वेक्टर A डॉट वेक्टर B इथेच करतो खाली. वेक्टर A डॉट वेक्टर B किती रे? ax bx फॉर्म्युला ax bx plus ay by plus az bz, ax bx plus ay by plus az bz. So ax bx 3 into 2 plus 7 into 2 plus 3 into 5. Okay, so 6 plus 14 plus 15, how much it is? किती येतात रे? 35. So 35. Then B, we want to find out B वेक्टर नाही, फक्त B फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे. B इक्वल टू किंवा वेक्टर साइन देणार असा तर मॉड लिहायचा. मॉड ऑफ वेक्टर B. If you are going to write vector sign, that is under root bx square plus by square plus bz square, bx square plus by square plus bz square. That is equal to under root bx square 3 square plus 2 square plus 5 square. So 3 square 9, 2 square 4, 5 square 25. So that is equal to how much it is? Root 38. बरोबर आहे. So therefore याला आपण म्हणूयात 2, याला आपण म्हणूयात 3. Substituting 2 and 3 in 1, substituting 2 and 3 in 1, what will be the answer then? Answer is vector A dot vector B is equal to, sorry, vector A dot vector B नाही, आपल्याला काय काढायचंय? A cos theta नाही का? A cos theta. So A cos theta
is equal to 35 by root 38. This is the answer. ओके, कळलं का? बरोबर उलट काम तुम्ही कराल. काय करायचं? फाइंड कंपोनंट ऑफ वेक्टर बी अलॉंग वेक्टर ए. फाइंड लगेच करायचं आणि मला त्याचंही आन्सर सांगायचं. फाइंड कंपोनंट ऑफ वेक्टर बी along vector A. Okay, yes, solve it. हे कॉपी करून घ्या. हे मग ते सॉल्व्ह करून त्याचा आन्सर मला सांगा. कॉपी इट. तरी आज कोणीतरी 4 जण अब्सेंटच आहेत. रूट, अरे सॉरी, मी 38 लिहिलं का? 38. हा, करेक्ट. 35 बाय रूट 62. कारण वरचं ए डॉट बी तर बदलणार नाहीच आहे ना, तसंच राहणार. आणि खाली फक्त काय येणार? मॉड ऑफ रूट ए, सॉरी, मॉड ऑफ वेक्टर ए. आणि मॉड ऑफ वेक्टर ए काय? 2 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, दॅट इज 62. रूट 62. भार्गव, सगळ्यांचं कॉपी करून आणि पुढचं सॉल्व्ह करून झालं का? पुढे जाऊ. With the next chapter. Over here we completed the scalars and vectors with the numericals also. Okay, मी म्हटलं असं मी बांगवीतले काही न्यूमेरिकल्स मी परवा देणार होतो, पण मुद्दाम काही जणांचे हे काही डाऊट्स आले म्हणून मी थांबलो आणि हे डाऊट सॉल्व्ह करून आपण देऊया. सो आपले सॉल्व्ह करून झालेले डाऊट सुद्धा. पुन्हा या चॅप्टर मध्ये अजून काही डाऊट आहेत का? ओके, नो डाऊट. मग पुढे जायच्या आधी मी आपली जी रिव्हिजन बॅच आपण ज्याला म्हणतोय त्याचं एक शेड्यूल इथे देतो. पी आणि सीचं शेड्यूल असं आहे, लक्ष द्या. आणि हे चालणार आहे का बघा सगळ्यांना. 5:30 इज ओनली फॉर अ वीक. 5:30 to 6:30. एकच मिनिट हा पार्थ. 5:30 to 6:30. सी केमिस्ट्री 6:45 to 7:45. Physics only for this week.
This is a schedule only for the week. रोज अमेय परदेशी, whole week, complete week. कुणाचे काही तबल्याचे, गाण्याचे, भजनाचे क्लासेस असतील तर त्यांनी नंतर बघा. या वीक मध्ये फक्त आपण हे ठेवतो आहोत. संडेला पी आणि सी नसेल, संडेला आपलं मॅथ्स असेल 7:15 to 9:15 मॅथ्स. हा, आता हे कुठे असेल तर हे आपलं क्लिक मीटिंग वर नसेल. हो, इव्हिनिंग ऑब्विसली, नॉट इन मॉर्निंग सेशन. मॉर्निंग सेशनला मी जरी 5 वाजता उठत असलो तरी सकाळी व्यायाम, सूर्यनमस्कार हे मला 6:30 पर्यंत होतं. त्यामुळे मी 6:45 ते 7:45 मी तुमचं घेऊ शकतो, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण नको, इव्हिनिंगला आपण घेऊयात, इतक्यात नको. हे आपलं सेशन मोस्ट प्रोबॅबली गुगल मीट वरती होईल, तुम्हाला तसं ग्रुपवरती इन्व्हिटेशन येईल. मॅथचा प्रश्न बामसांना विचारा, किती संडे असणार आहे या प्रश्नाचं उत्तर, कारण की त्यांचा काय पोर्शन झालाय आणि त्यांना किती वेळ लागेल तो पोर्शन घ्यायला हे बामसाला सांगू शकतील ना. पार्थ, फिजिक्सला किती वेळ लागेल असं विचारलं त्याचं उत्तर मी देऊ शकेन. दुपारचं किती वाजता पाहिजे? मी 11 ते 12 घेऊ शकतो, चालेल का? व्हेरी गुड. केमिस्ट्री मध्ये त्याच वेळेत असेल ना, केमिस्ट्री बद्दल होणार नाही. 5:30 to 6:30. फिजिक्स 11 to 12, बट नॉट टुडे, फ्रॉम टुमॉरो, उद्यापासून. ओके. उलट 11 ते 12 झालं की तुम्ही सगळेच फ्री व्हाल, मी पण फ्री, तुम्ही पण फ्री. नाही, 4:30 ला नाही पॉसिबल, 4:30 ला नाही पॉसिबल. काम असतात 11 पार, तू काय दोन्ही भांडी करतो काय? आणि आपल्याला एक आठवड्याचा ऍडजस्ट करायचं, पुढच्या आठवड्यापासून तो तुम्ही फ्रीच आहात, परत एका आठवड्यात होईल आपलं. फर्स्ट ऑप्शन बेस्ट आहे, 6:45 to 7:45. त्यानंतर फ्रेश वाटतं का? ओके, चला एक पोल घेऊन टाकू आणि मग आपल्या पुढच्या चॅप्टरला सुरुवात करूयात, नंतर फक्त ह्याच्यातच वेळ जायचा सगळा. पार्थचा काय ते एक क्वेश्चन आहे तो घ्यायचा आहे.
काय म्हटलं 6:45 म्हणतात ना, 6:45 टू 7:45 इव्हिनिंग और 11 टू 12. Yes. अरे बापरे, टाईट फाईट चालली आहे फार. अजून करायचंय, अजून 12 जणांनी वोटिंगच केलेलं नाहीये. पटकन करा. सर, इफ लाइट has 3 kilometer per second speed, then how an or slow senses see light is blinking from small distance. Okay. म्हणून तर उलट करेक्ट आहे. पार्थ, हे बघ, तो लाईट ब्लिंक झाला. हा, पहिला लाईट ब्लिंक झाला म्हणजे लाईट ओपन झाला. ब्लिंकिंग म्हणजे काय? ओपन क्लोज. ओके, आता लाईट ओपन झाला. ओपन झाला म्हणजे काय झालं रे? लाईट आला तो किती स्पीडनी तुझ्या समोरून निघून गेला? 3 स्पीडनी. आणि बंद झाला ना. बंद झाला म्हणजे लाईट आलाच नाही. हे परत ज्या वेळेला ओपन होईल त्याला परत लाईट जाईल. हो की नाही? त्यामुळे त्याला ब्लिंकिंग दिसेल बिकॉज ऑफ द हाय स्पीड ओनली. उलट स्पीड स्लो असता तर ब्लिंकिंग दिसलं नसतं. कारण लाईट रमत गमत चाललाय. सिंपल आहे. उदाहरण देतो. मी डोळे मिटलेले आहेत, म्हणजे मी डोळे म्हणजे उघडझाप करतो डोळ्यांची. आय एम गोइंग टू ब्लिंक माय आईज. आणि एखादा माणूस रमत गमत रस्त्याने चाललेला आहे, तर तू डोळे ब्लिंक केल्यानंतर सुद्धा बंद करून उघडल्यानंतर सुद्धा तो माणूस दिसेल का नाही दिसणार? काय पार्थ कुठे गायब झाला काय? पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराण मुनीनां मध्ये महाभारत. गायब झाला पार्थ कुठेतरी. श्रावणी, मी आधी विचारलं याचं उत्तर द्या. पार्थ आहे की? बर, सेंड वरती क्लिक करा. बरं का, वोट केला तर तुम्हाला सेंड वरती क्लिक करावं लागतं, तर ते वोटिंग पूर्ण होतं, नाहीतर होत नाही. प्रेझेंट असल्यापैकी अजून 5 जणांचं वोटिंग राहिलेलंच आहे. तेच सबमिट करायचं. 6 जणांचं वोटिंग राहिलंय अजून. त्यांनी नोटा दाबलं बहुतेक. बर, पार्थ, मी विचारला प्रश्न कळला का? मी डोळे
मिटले आणि उघडले. वोट अगेन, तो तुझा का परत वोट कर असं म्हणतो, याचा अर्थ ते तुझं वोट गेला नाहीये त्यावेळेला. ओके, म्हणजे तुझं वोट गेलेलं नाही, तू वोटिंग परत कर. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी पार्थ देत होतो. आपण टायमिंग मध्ये बोलूया, आधी पार्थचं उत्तर कंप्लीट करूयात. की पार्थ, तुझा प्रश्न विचारलास, एखादा माणूस रमत गमत चाललेला आहे माझ्या डोळ्यासमोरनं, मी डोळे उघड बंद केले. आता बंद करून परत उघडल्यानंतर तो रमत गमत चाललेला माणूस मला दिसेल का नाही दिसणार? दिसेल. बरोबर आहे. आता तो माणूस जर का फास्ट जात असेल, एकदम सुसाट स्पीडने बाईकवरून चाललेला आहे, 120चा स्पीड, आणि आता तो तिकडनं येतोय, तुझ्या समोरच आला आणि मी डोळे बंद केले आणि उघडले. आता काय होईल रे? आता तो तुला दिसेल का गेलेला असेल? आता नाही दिसणार ना. मग तेच तर लाईटच आहे, म्हणून तर ब्लिंकिंग होतं ना. तुला का रमत गमत चालला असं तुला ब्लिंक झालं फीलच झालं नसतं. कळतंय का? तो फास्ट आला ना, म्हणून तुला गेलेला कळत पण नाही. ओके, येस. सो सगळ्यांचं वोटिंग झालं असेल असं मी गृहीत धरतो. अरे पार्थ, मग कर ना वोट अगेन. याचा आता तुझं वोटिंग नाही झालेलं. असो, आता मी एंड केलं वोटिंग. ओके, 26 स्टुडंटने 11 ते 12 केलेलं आहे. यातला फक्त मी आता असं विचारतो की जे मेजरमेंटला नव्हतेच, अशा किती जणांनी 11 ते 12 वोटिंग केलंय? अजिबातच नव्हते. सो 11 ते 12. ओके, ऑलमोस्ट सगळे 11 ते 12 वाले. मी अर्ध म्हणजे काय? हा, अर्ध तुम्ही याला नव्हतात का, अर्ध्या चॅप्टरला? ओके, देन डन. ठरलं आपलं. 11 ते 12 आपलं लेक्चर असेल. सॉरी. सो फिजिक्स इज 11 to 12. पूर्ण असल्याने काय करावे, म्हणजे केम आहे त्यालाच राहील, केम मध्ये काही बदल होणार नाही. फिजिक्स 11 ते 12. लेसन पूर्ण नव्हताच का होतास ओजस? होताच ना. मग 11 ते 12ला यायला हे बघा, 11 ते 12ला या आठवड्याभर फक्त आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. उद्यापासून, फ्रॉम टुमॉरो. फिजिक्स फ्रॉम टुमॉरो, केमिस्ट्री फ्रॉम टुडे. फिजिक्स फ्रॉम टुमॉरो, came from today. Okay, and schedule for chemistry is 5:30 to 6:30 till Saturday. Okay, clear to all?
येस. सो खर तर शाहीराम सर आलेले आहेत आपल्या बरोबर. सर, इज इट ओके? फाईन. 5:30 वाजता. 5:30 ते 6:30. सो 5:30 ते 6:30 केमिस्ट्री आणि सकाळी 11 ते 12 फिजिक्स. ओके. येस. हा, आता मग फिजिक्स आपल्या ह्याच्यावरतीच होईल. फिजिक्स क्लिक मीटिंग वरतीच होईल. फिजिक्स इज ऑन क्लिक मीटिंग ओनली. Chemistry will be on Google Meet. सर म्हणतात, इट्स फाईन फॉर मी, दोज हू वोंट अटेंड वुड बी फाईन्ड. ओके. येस. आपला अगदीच कट टू कट हे झालेलं आहे. आज आपलं विशेष काही झालं नाही, फक्त पहिल्या न्यूमरिकल्सच झाली. 5च मिनिटं राहिलेली आहेत आणि 5 मिनिटात हात घालण्यापेक्षा उद्या आपण आपल्या ऑप्टिक चॅप्टरला हात घालूयात. उद्यापासून आपला ऑप्टिक चॅप्टर असेल. ओके. शाहीग्राम सर तुम्हाला त्याप्रमाणे काय ते सांगतील. आता टाइम टेबलचं डिस्कशन शाहीग्राम सर बरोबर करू नका, त्यांचा वेळ वाया घालवू नका याच्यात. ओके. ग्रुपवरती काय ते येईल. शाहीग्राम सर टाइम टेबलचं सगळं सांगितलेलं आहे. हो, लाईट म्हणजेच ऑप्टिक्स, ओजस. ओके. सो फ्रॉम टुमारो वी आर गोइंग टू स्टार्ट विद द ऑप्टिक्स सेशन. बाय बाय, टेक केयर, गॉड ब्लेस यू, खुदा हाफिज, सत श्री अकाल. भगवान आप सभी लोगों का भला करे, ऐसी चाह रखते हुए मैं विदा लेता हूँ. नमस्कार, राम राम.